अभी जो है जो राहुल जी ने बोला है वो महाराष्ट्र के लिए बोला और महाराष्ट्र के विधानसभा की 23% गांधी ये वोटिंग लिस्ट में थी वो साथ में लेकर ही हम अभी लोकल बॉडीज का इलेक्शन हो रहा है। वो तो दुरुस्ती हुई ही नहीं है। कंट्रोल किसी और के हाथ में है वोटर। हाँ, लगता है हमको सबको आपने आरोप किया, हमको लगता है तो कोई अलग कोई आपने क्या बातें रखी चुनाव कोई अलग है लोग जो इसको कंट्रोल करते हैं, उनके पास पासवर्ड है और वो डिजिटल वोटिंग लिस्ट देने में क्या प्रॉब्लम है हमें, क्यों नहीं देते वो? सर केंद्र के कमिश्नर हैं वो भी आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग त्यांच्यावरती सदोष मतवधाचा गुन्हा दाखल करावा का? पहिला ईव्हीएम वरती आमचा आक्षेप आहेच। ईव्हीएमचा आक्षेप कमी पडतोय की काय म्हणून आता मुंबई महापालिकांच्या निवडणुका सुद्धा ईव्हीएम वरती तर घेतल्या जातच आहेत, पण विविध मागणी आहे की निवडणुका पारदर्शकता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत निवडणुका घेऊ नयेत। जो ऑलरेडी 4-5 वर्षांचा उशीर झाला, ऑब्जेक्शन घेतील नाही, ऑलरेडी 4-5 वर्षांचा उशीर झालाय तर हे घेणं उशिरा बघा, एक महत्त्वाचं आहे की निवडणूक अर्थात सगळ्यांनाच पाहिजे, पण निवडणुका ज्या होतील त्या पारदर्शक झाल्या पाहिजेत आणि ज्याला आपण फ्री अँड फेअर इलेक्शन्स बोलतो तशा झाल्या पाहिजेत। आत्ताची जी यादी आहे, जे आपण ऐकलं असेल सगळ्या नेत्यांना, अनेक मतदारसंघांमध्ये जे घोळ झालेले आहेत ते घोळ करून ठेवलेले आहेत। कधी दुबार मतदार, कधी तिबार मतदार, काही काही तर आपण पाहतोय 0 नंबरची घरं आहेत, कुठे ॲड्रेस नाही आहे, कुठे फोटो नाही आहे। ही यादी प्युरिफाय होणं गरजेचं आहे, ही यादी स्वच्छ होणं गरजेचं आहे, डेटा क्लिनिंग होणं गरजेचं आहे आणि हे जेवढं काम आम्हाला 8 दिवसात करायला सांगितलं तेवढंच कर्तव्य हे निवडणूक आयोगाचं आहे, जी निवडणूक आयोग आपल्या निवडणूक घेण्यासाठी जबाबदार आहे। पुराव्यासहित आरोप करून सुद्धा काल निवडणूक आयोगाचं म्हणणं आहे की विधानसभेला जी मतदार यादी होती तीच आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी हेच आम्ही तर सांगतोय। बरं, दुसरं म्हणजे 1 जुलै 2025 पर्यंतची जी आता त्यांनी डेडलाईन ठेवलेली आहे, जर 1 जुलै नंतर कोणी 18 वर्षाचं झालं त्यांनी त्यांच्या शहराच्या मतदारसंघात मतदान करू नये का? जिल्हा परिषदमध्ये करू नये का? मग हा कुठचा न्याय झाला? आत्तापर्यंत आपण पाहतो तो लोकसभा असेल निवडणूक किंवा विधानसभेची निवडणूक असेल, नॉमिनेशन होईपर्यंत तुम्ही मतदार म्हणून नोंदणी तरी करू शकता। आता नोंदणी करू शकता किंवा आम्ही काही चुकीचं दाखवलं तरी ते डिलीट होणार आहेत का? बरं, आम्ही प्रत्येक जण म्हणजे अगदी राहुल गांधींपासून एकदम गल्लीतले नेते पण आम्ही दाखवतो त्यांना की सगळीकडेच तुम्ही घोळ घालून ठेवलेला आहे। हा मुद्दाम घातलेला आहे तर मग तुम्ही जे करताय ते तुमच्या परीने तुम्ही पाहता योग्य आहे, पण हे देशाच्या हिताचं नाही आहे आणि हेच आम्ही सांगतोय की लोकशाही जर जपायची असेल, जर खरोखर निवडणुका कोणी जिंकू शकतं, कोणी हरू शकतं ना, पण निवडणुका ज्या घेताय तुम्ही त्या फ्री अँड फेअर तर घ्या। आम्ही समरी रिव्हिजन मागतो, समरी रिव्हिजन, SIR नाही, समरी रिव्हिजन, आणि जो घोळ झालेला आहे तो काढला पाहिजे। हिंदी में यही है कि क्या लगातार आपने मुद्दे रखे हुए हैं मतदाता सूची से लेके जो अलग अलग नाम जो दिख रहे हैं, जब से ज्यादा वोटर्स एक जगह पे दिख रहे हैं, क्या कुछ नाम का है सेटिस्फेक्शन? जब से वोट चोरी का मामला देश भर में आया है, दुनिया भर में इसकी चर्चा हो रही है कि हमारे देश में चुनाव ये फ्री एंड फेयर अभी नहीं रहा है। दूसरी ये भी एक देख रहे हो बात कि हर कोई जो बात कर रहा है, विपक्ष हो या फिर सत्ता पार्टी से भी हो, सभी को पता है कि कहीं ना कहीं वोटिंग लिस्ट में गड़बड़ तो है। हम तो कई सारे दस्तावेज लेके गए, प्रूफ्स दिखाए हमने, लेकिन चुनाव आयोग ये देख रहा नहीं कि हम जो प्रूफ्स दे रहे हैं, उनको लग रहा है कि जो भाजपा से आ रहा है वही शायद सही हो। हम यही कहना चाहते हैं, हमारी आज भी आशा चुनाव आयोग से है कि जो हमने प्रूफ्स दिए हैं या जो एग्जाम्पल्स दिखा है उस पर वो अमल करें और जो चुनाव की यादी है, जो वोटिंग लिस्ट है, उसे ठीक करें। बिल्कुल नहीं, हम समरी रिविजन मांग रहे हैं, SIR नहीं।